एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. जिओग्राफी मधील महत्वाचे टॉपिकची सिरीज सुरू आहे ना. सर्व व्हिडिओ पाहायचे, अत्यंत डिटेल आणि बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करत करत मी व्हिडिओ बनवलेले आहेत, जेणेकरून तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर व्हावे आणि बेसिक फॅक्ट्स तुमच्याजवळ राहावेत. म्हणजे त्या विषयाचा, त्या टॉपिकचा जर एखादा प्रश्न विचारला तर चुकायलाच नको. ठीक आहे. त्यातला एक टॉपिक तारकापुंज, कॉन्स्टलेशन, याला नक्षत्र सुद्धा म्हणतात. आणि जेव्हा जोड्या याच्यामध्ये तो येतो एकत्रित है ना, तर तेव्हा त्याला आपण राशी सुद्धा म्हणतो. असो, तर कॉन्स्टलेशन्स काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रथमतः तर व्याख्या बघणं आवश्यक आहे है ना. तर लॅटिन शब्द याच्यातून कॉन्स्टलेशन हा शब्द बनलेला आहे. लॅटिन शब्द कुठला आहे? कॉन्स्टेलॅटिओ. मस्तच आहे तुमच्या, झक्कास है ना. कॉन्स्टेलॅटिओ. कॉन्स्टेलॅटिओ म्हणजेच काय? तर सेट ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा समूह. ताऱ्यांचा समूह. बघूया इकडे आपण, दिसते का? हे सर्व तारे दिसतात, लुकलुकणारे दिसत आहे, बरोबर आहे. पण काही ठिकाणी रेषा मारल्या आहेत, लाईन मारला आहे. लाईन ते नो, भलतीकडे जाऊ नका, इकडे लक्ष केंद्रित करा. लाईन इकडे दिसते, स्पष्ट दिसणारे काही तारे, त्याच्यात लकीर ओढलेली आहे, डॉट डॉट डॉट. हा झाला सेट ऑफ स्टार्स. हा झाला सेट ऑफ स्टार्स. ओके, ठीक आहे. आता हा ताऱ्यांचा समूह जो आहे त्याला आपण काय म्हणूया? कॉन्स्टेलेशन म्हणूया. पण हा ताऱ्यांचा समूह म्हणजेच कसा? तर जो रात्रीच दृष्टिपथास पडतो. रात्री, दिवसा नाही. दिन में तारे हे वेगळा कॉन्सेप्ट आहे ना. पडली का दिन में तारे, तो नाही. रात्रीचे तारे. ठीक आहे. रात्री असा मस्त खुल्या आकाशामध्ये, स्वच्छ निरभ्र आकाश आहे आणि मस्त असं बसले आहे, शांतपणे आकाशाकडे पाहत, पहाडावर म्हणत चालन, आणि असे खूप सारे तारे दिसतात. आणि ते तारे पाहताना मग आपल्याला वाटते, बे हे तर माहीत दिसते रे, आहे की नाही. असं आकार नाही का? तर तसं रात्री दिसणारे आकृतीबद्ध आकार नाही का तुमच्या हिरोईनीचा, आकृतीबद्ध तारा समूह, पॅटर्न स्टार. लक्षात आलं? पॅटर्न स्टार ग्रुप हा कसा ताऱ्यांचा समूह आहे? एक लयबद्ध असलेला, एक प्रमाणबद्ध असलेला एक समूह आहे. पण ही प्रमाणबद्धता म्हणजे का? ते चिपकून आहेत का तिथं? बे तू इथं राह रे, मी इथं राहतो रे, मग तू इथं राह, मग यानं पाहिलं की याची दिसते हिरोईन, असं हो का? तसं नाही. आपल्या दृष्टिकोनातून, आपलं इमॅजिनेशन. बापू तुम्ही तुमची पान, मी माई पाहिन, नाही का? आहे की नाही? तर मग परंतु काल्पनिक इमॅजिनरी. लक्षात आलं का? ह्युमन बिंग, मानव जो आहे हा कल्पकतेने भरलेला आहे. हजारो वर्षापासून याने आपल्या कल्पकतेला वाव दिला आहे. आणि ज्या ज्या समाजामध्ये, ज्या ज्या समुदायामध्ये आणि देशामध्ये या कल्पकतेला वाव मिळालेला आहे, तो समाज, तो देश प्रगत झालेला आहे. बघा, मोठे जे सिव्हिलायझेशन आहे, ग्रेट सिव्हिलायझेशन, हिस्ट्री वाचताना लक्षात येते की तेव्हा कल्पकता, प्रबलता, त्याला मस्त वाव दिला अशा, म्हणून ते विकसित झाले. बरोबर आहे ना? राईट, बरोबर आहे. तर ही कल्पकता, मानवीय कल्पकतेला सीमा नाही, मर्यादा नाही. त्या कल्पकतेतून जो सेट ऑफ पॅटर्न्स ऑफ स्टार तयार झालाय त्याला आपण काय म्हणूया? कॉन्स्टेलेशन म्हणूया. बरोबर आहे. परंतु हे जे झालं हे लेमॅन्स लँग्वेज झालं, कॉमन व्याख्या झाली. आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याची व्याख्या बघूया. ती दिलेली आहे IAU ने. IAU म्हणजे काय? तुम्ही पार्सेक काय हा व्हिडिओ माझा पाहिलाय का? त्याच्यामध्ये मी सगळे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट्स सांगितलेले आहेत आणि ते प्रमाणशीर कोणी केले ती ऑर्गनायझेशन सांगितलेली आहे. आलं नाही लक्षात? ती आहे IAU. हे IAU म्हणजे इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन. काय आहे? इंटरनॅशनल NGO. आता बाकीचं सगळं सांगणार ते तिथं पाहूया. ठीक आहे, राईट. आता याने व्याख्या काय बनवली आहे
की असा ताऱ्यांचा समूह, द एरियाज इन द स्काय सराउंडेड बाय इट्स ओन बाउंड्री, स्वतःच्या सीमेने वेढलेले आकाशातील क्षेत्र, स्वतःच्या सीमेने वेढलेले आकाशातील एक क्षेत्र म्हणजे एक एरिया आहे, तो एरिया त्याने स्वतःची बाउंड्री जी डिफाईन केली आहे, ती डिफाईन केलेली आहे, स्वतःने आच्छादलेली आहे, डिफाईन क्वांटिफाय केलेली आहे, प्रमाणित केलेली आहे, असा आकाशातील क्षेत्रास आपण काय म्हणतोय, कॉन्स्टेलेशन म्हणतोय. क्लिअर, लक्षात आलं? काही मॅटर, काही इश्यू नाही, काहीच इश्यू नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. हा, आता म्हणूया की कोणकोणत्या ताऱ्यांचा गट जो आहे, ग्रुप जो आहे, त्याला आपण तारकापुंज म्हणतो. आता हे जे तारे आहेत, हे तारे आकाशामध्ये आपापल्या ठिकाणी आहेत, त्यांची आपली पोझिशन आहे, आपण आपल्या दृष्टिकोनातून ठरवतो. आता त्यांची जी पोझिशन आहे त्याचं आपल्या इमॅजिनेशनशी काही घेणं देणं नाही, आणि आपल्या इमॅजिनेशनचं त्या तारांना काही घेणं देणं नाही. म्हणजे काय, म्हणजे काय तर लक्षात घ्या, नो फिजिकल कनेक्शन, नो फिजिकल कनेक्शन, कुठलंही फिजिकल कनेक्शन नाही. कुठलंही फिजिकल कनेक्शन नाही म्हणजेच काय, ते एकाच गॅलेक्सीतील असतील असं नाही, ते एकाच ल्युमिनोसिटीचे असतील असं नाही, म्हणजे तेवढ्याच प्रखरतेचे असतील, तेवढ्याच तेजोमयतेचे असतील असं नाही, ते एकाच आकारमानाचे असतील असं नाही. लक्षात आलं का? ते एकाच स्टेजला असतील म्हणजे एकदम नवतारे असतील किंवा वृद्ध तारे असं पण नाही, ते एकाच अंतरावर असतील असं पण नाही. लक्षात आलं का? मग काय आहे हे? असं नाही तसं नाही, मग काय आहे? तर लक्षात ठेवा, असे प्रश्न विचारतात बरं. म्हणजे काय तर म्हणून हे प्रत्येक पंचवर्ड लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय तर केवळ आकृतिमय दृष्टिकोन आहे. काय आहे? आकृतिमय दृष्टिकोन, डायग्रामॅटिक पर्स्पेक्टिव्ह आहे हा ह्युमन बिंगचा. मग डायग्रामॅटिक पर्स्पेक्टिव्ह कसा येतो तर आपल्याला ठळक याच्यामध्ये एकदम प्रामुख्याने जे तारे दिसतात, सर्व ताऱ्यांच्या समूहांमध्ये जे तारे आपल्याला दिसतात त्याच्या आधारावर आपण डायग्रामॅटिक काहीतरी काढतो. ती डायग्राम कशी निघते ते पण महत्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये जी कल्पकता कशी येते, कारण की जो आपण अनुभव घेतलेला आहे किंवा आपण ज्या संस्कृतीमध्ये आहोत त्या संस्कृतीचा पगडा आपल्यावर आहे, आणि त्यातून आपली कल्पकता, रात्री एका झोपेत दिवसा जे काही आहे त्याचं काहीतरी उत्पटांग स्वप्न पडते, तसंच आहे. ओके, ठीक आहे. तर सर्वच तारे एक समान अंतरावर नसतात, एकाच दीर्घतेतील नसतात, एकसारखे लुकलुकणारे नसतात, एका आकारमानाचे नसतात, काहीच नसतात. ठीक आहे. मग काय आहे तर हे तारे कल्पकतेच्या आधारावर जरी असले तरी आपल्या दृष्टिकोनातून ते एकाच रांगेत असतात. काय महत्वाचं आहे, ते आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या दृष्टीच्या नजरेच्या एका रांगेत. आपण असं एक इकडे पाहतो मग इकडे पाहतो पॅटर्न बनवतो असं नाही, आपण इकडेच बघतो आणि त्या एका याच्यामध्ये, एका प्लेन मध्ये, एका लाईन मध्ये जे तारे असतील त्याचा आपण पॅटर्न तयार करतो. लक्षात आलं का? सेम लाईन ऑफ साईट, हे लक्षात ठेवा. सेम लाईन ऑफ साईट, दे आर जस्ट इन अ सेम लाईन ऑफ साईट. आकाशामधील दृष्टीपथाच्या एका रांगेत असतात. असे एकदम टिपिकल प्रश्न राहू शकतात कॉम्प्लेक्सिटी जर द्यायची असेल तर, त्यामुळे ती डेप्थ आपण घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे, राईट. आता बघा, हा जो आहे हा काय आहे, हा आहे सिलेस्टियल स्पियर. हा काय आहे? सिलेस्टियल. आता आपण आकाशामध्ये जेव्हा तारे बघतोय तर आपण पृथ्वीवर असणार, बरोबर आहे. आणि म्हणून पृथ्वी सिलेस्टियल स्पियर जेव्हा आपण काढतो किंवा स्टार मॅप काढतो तेव्हा आपण काय करतो, पृथ्वीला मध्यस्थानीच ठेवतो. हे जिओसेंट्रिक आहे. सिलेस्टियल स्पियर कसं आहे? जिओसेंट्रिक आहे, की पृथ्वी मधात आहे आणि सर्व ग्रह आणि तारे त्याच्या अवतीभोवती आहेत. पण अवतीभोवती फिरतात असं नाही. जिओसेंट्रिक मध्ये काय म्हणतो आपण, अवतीभोवती फिरतात, तो केंद्रस्थानी. इथं तसं नाही, आपण केंद्रस्थानी पृथ्वीला ठेवतो आणि पृथ्वीच्या दृष्टिकोनातून आपण तारे आणि ग्रह त्यांची पोझिशन पाहतो. काय पाहतो? त्यांची पोझिशन पाहतो, त्यांची स्थिती पाहतो. आणि त्यासाठी जो स्पियर तयार केला आहे त्याला आपण म्हणतो सिलेस्टियल स्पियर. याला काय म्हणतो आपण? सिलेस्टियल स्पियर, म्हणजे आकाशीय, त्याला काय म्हणतो, गोला.
आकाशीय गोल असं तयार केलेला एक मॅप आपण तयार करतो. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील असे तारे वेगवेगळ्या, आणि ही स्थितीमय आहे. कशी आहे? पोझिशनल आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. पोझिशन्ड आहेत, स्थितीत आहेत, फिरत नाही. जिओसेंट्रिक मध्ये फिरणं, इथे स्थितीमध्ये. क्लिअर? ओके. आता तारकापुंजांची आपण स्थिती बघूया. आता आपण म्हटलंय की स्थितीमध्ये आहेत म्हणजे ते फिरत नाही. बरोबर आहे, पृथ्वीच्या इर्गिर ते फिरत नाही, है ना. पृथ्वीच्या इर्गिर ते फिरत नाही म्हणजे काय? ते फिक्स एकाच ठिकाणी आहेत का? त्यांची पोझिशन बदलतच नाही का? ते स्थिर आहेत का? वेदर दे आर फिक्स्ड और वेदर दे आर स्टेबल, असं आहे का? तर नाही, तर नाही. तारे, आपला सूर्य फिरतोय कोणाच्या भोवती? तुमच्या आमच्या नाही रे बाबा. तो फिरतो गॅलेक्सीच्या सेंटरच्या भोवती, गॅलेक्टिकल सेंटरच्या भोवती. बरोबर आहे. आणि जबरदस्त रफ्तार आहे, जबरदस्त रफ्तार आहे. बरोबर. मग ही रफ्तार आहे, आपला तारा फिरतो म्हणजे बाकीचे तारे फिरतात. परंतु ते का स्थिर दिसतात? ते स्थिर यासाठी दिसतात कारण की ते इतक्या दूर आहेत, इतक्या दूर आहे. 1000 लाईट इयर्स किंवा 1000 पार्सेक. आता पार्सेक मला विचारायचं नाही, ते तिथं पाहून घ्या. पार्सेक काय म्हण त्या व्हिडिओमध्ये. 1000 पार्सेक दूर आहे. इतक्या दूर अंतरावरची कुठलीही वस्तू जर दृष्टीपथास पडत असेल तर ती स्थिर स्वरूपातच दिसेल, जरी ती गतिमान असेल तरी. बरोबर आहे, राईट. हे लक्षात ठेवा. उदाहरण त्याचं आपण बघा, आपली ट्रेन चालली आहे, जवळची झाड पडताना दिसतात, परंतु खूप दूर बघितलं, खूप दूरवर जिथपर्यंत दृष्टी जाईल आणि जर खुलं असेल, असं सपाट मैदान असेल, तर दूरवरच्या वस्तू पडताना दिसत नाही. क्लिअर? तर तसंच आहे. म्हणजेच काय, ते फिक्स आहेत का? नाही. देअर पोझिशन इज अनचेंज रिलेटिव्हली. तुलनात्मक स्थिती त्यांची अढळ आहे. अनचेंज रिलेटिव्ह पोझिशन. ते स्वतः मुव्हिंग आहेत, चल आहेत, गतिमान आहेत, परंतु ते स्थिर का दिसतात? रिलेटिव्ह पोझिशनमुळे. पृथ्वी अशी फिरत आहे, सूर्य तिला घेऊन फिरत आहे, गॅलेक्सी अशी फिरत आहे, आणि गॅलेक्सी दूर दूर जात आहे, ते दुसऱ्या गॅलेक्सीत, त्या दृष्टिकोनात. ठीक आहे, राईट. आता मात्र दर दिवशी, हे मोठ्या अडचण आहे. इथं आपण म्हणतो का ते फिक्स वाटतं, स्टेबल वाटतं रिलेटिव्ह पोझिशनले. इथं मात्र दर दिवशी ते पश्चिमेकडे कललेले दिसतात, थोडसे असे. रोज हळू 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 असा इथं आहे, मग वाटतं इथं गेला, मग इथं गेला, मग काही महिन्यानं तो तिकडे तरी गेला, असा काहीतरी दिसते ना. बरोबर आहे. तर पृथ्वी जी आहे, पृथ्वी ही कशी फिरत आहे? अँटी क्लॉकवाईज. कशी फिरत आहे? अँटी क्लॉकवाईज. म्हणून हे वेस्टवर्ड मुवमेंट आपल्याला दिसत आहे. बरोबर आहे. आणि हळूहळू हळूहळू तिकडे कशाला चाललाय बाबा? ते वेस्टवर्ड असं 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 असं, मग तिकडे तिकडे जाते आणि मग कुठंतरी भुर्र होऊन जाते, दिसेच नाही. तर ते काय आहे? पृथ्वी जी आहे हे स्वतःभोवती तर फिरत आहे, पण परिवलन पण होत आहे परिभ्रमणासोबत. म्हणजेच काय? पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. मग सूर्याभोवती जर पृथ्वी फिरत आहे तर ती आपली पोझिशन बदलवत आहे. आपल्याला असं दिसेल ती आपली पोझिशन बदलवत आहे. आता जर आपण अशी पृथ्वी जर पकडली, 1 2 3 4 पोझिशन काढून घेऊया, आणि आज तिरसा आहे त्यामुळे आज काढून घेऊया. आता इथे आपल्याला रोज रोज तो बदलताना दिसते, सोबतच ती ऋतूनुसार सुद्धा बदलताना दिसते. कशानुसार? ऋतूनुसार. लपाछपी खेळते म्हणते. लपाछपी म्हणजे कोणत्या ऋतूत दिसते आणि कोणत्या ऋतूत लमची गायब होते, है ना. पण काही ठिकाणी गायब होते, काही ठिकाणी लमची ते गायबच नाही होय, है ना. मग ठिकाणी मी हा शब्द वापरतो, ठिकाणी. म्हणजेच काय? तुमची पोझिशन अर्थवर कुठे आहे आणि तुम्ही कुठून बघता त्याच्यावर कॉन्स्टलेशन हा सीझनल आहे की परमनंट असं आपल्याला दिसेल. म्हणजेच काय? तर एक तर ते जात आहे वेस्टवर्ड, पश्चिमेकडे, आणि सोबतच ऋतूनुसार सुद्धा बदलत आहे. म्हणजे एकीकडे आपण अढळपणा सांगतो, अनचेंज सांगतो, पण दुसरीकडे मात्र पोझिशन बदलताना दिसते. का? तर पृथ्वी ही फिरताना दिसते स्वतःभोवती आणि सूर्याभोवती. इथे जर आपण उदाहरण घेतलं की इथे पोट्ट बसवलं ह्या ध्रुवावर, इथे पोट्ट बसवलं ह्या ध्रुवावर, तर ध्रुवावर बसलं काही टेन्शन नाही लमच्याने, त्याची पोझिशन सहसा बदलली का ती तसं आहे. पण
जर तो विषुववृत्तीय याच्यावर बसला असा थोडसा है ना, म्हणजे आपण वृत्तीय याच्यावर म्हणा, विषुववृत्तावर नाही, वृत्तीय याच्यावर पूर्ण, म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान 23.5 नॉर्थ 23.5 साऊथ असं जर बसवलं आपण, तर आपल्याला काय दिसते, तो एरिया मात्र मागे पुढं आजूबाजूला असा है ना डुंगडुंग डुंगडुंग होताना दिसते ना, असा बदलताना, कधी हे पोझिशन कधी हे पोझिशन बदलली आहे, हे पोझिशन ती बदलते. त्याच्यामुळे इथे जर हा पुट्ट उभं असन लमच या एरियामध्ये, तर त्याला दिसते की लपाछपी खेळत आहेत. पण जर तो ध्रुवावर असेल इथल्या किंवा खालच्या, तर मात्र लपाछपी दिसत नाही. बरोबर आहे. म्हणजे काही कॉन्स्टलेशन जे आहे ते लपाछपी खेळते आणि काही कॉन्स्टलेशन लपाछपी खेळत नाही. काऊन नाही खेळत? तुम्ही कुठल्या पोझिशन मधून पाहता त्याच्या आधारावर. वृत्तीय याच्यामध्ये पोझिशन ही वर्षाकाठी बदलत असते वेगवेगळ्या ठिकाणी जाताना. बरोबर आहे. जेव्हा रिव्होल्युशन होते म्हणजे परिवलन होतं. परंतु ध्रुवीय पोझिशन ती मात्र बदलत नाही. म्हणून ध्रुवीय पोझिशनचे जे कॉन्स्टलेशन आहे ते स्थिर दिसतात आणि वृत्तीय पोझिशनवर जर आपण असू तर तिथून मात्र कॉन्स्टलेशन बदलताना दिसतात. आलं लक्षात? ठीक आहे. ओके. तर बघा असे दोन प्रकार आहेत. त्याच्या आधारावर प्रकार आपण पकडून घेऊया. इथे बघा, इथे आपल्याला दिसेल, इथे जर तुम्ही असाल है ना, इथे जर तुम्ही असाल तर इथे बदलत नाही, इथे पण बदलत नाही, पण इथे मात्र पोझिशन तुम्हाला बदलताना दिसते है ना. त्यामुळे त्याच्या आधारावर आपण ध्रुवीय आणि हंगामी असे दोन प्रकारचे तारकापुंज किंवा कॉन्स्टलेशनची विभागणी करतोय. ठीक आहे. आता बघा, ध्रुवीय म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू सरकमपोलर. सरकमपोलर याला काय म्हणू? सरकमपोलर. आणि याला काय म्हणू? सीझनल. याला काय म्हणू? सीझनल. सीझन नुसार, ऋतूनुसार बदलतात. हे कशा बदलतात? ऋतूनुसार. ऋतूनुसार. ठीक आहे. हे ऋतूनुसार बदलतात आणि हे मात्र बदलत नाही. हे वर्षभर तुम्हाला दिसतात, वर्षभर दिसतात. पण हे खूप महत्वाचं आहे, वर्षभर जरी दिसत असले तरी ते कधी झेनित म्हणजे असे वरचे. झेनित म्हणजे कसं? एक व्यक्ती असा आहे, सपोज टू बी एका ठिकाणी असा आपण एक व्यक्ती काढूया, त्याच्या डोक्यावर म्हटलं की याला आपण म्हणतो झेनिथ पॉइंट है ना. इथे कुठे दिसतात? क्षितिजाखाली कधी ढळत नाही, म्हणजे हॉरायझनवरच दिसतात. हॉरायझन म्हणजे असा जो आहे याचा इथे हा झाला होरायझन है ना. क्षितिज जो आहे क्षितिज झाला. ह्या क्षितिजावरच याच्या खाली जात नाही, याच्या खाली जात नाही. पण हंगामी मात्र क्षितिजाच्या खाली जाऊन लुप्त होतात, दिसत नाही काही काळ आणि नंतर पुन्हा आपल्याला येताना दिसतात. म्हणजे एकाच हंगामामध्ये इथे दिसतात. वर्षभर यांची पोझिशन बदलत असते हंगामी याची. ध्रुवीय याची मात्र बदलत नाही. पण ध्रुवीय याच्यामध्ये लक्षात घ्या, कधीच झेनिथवर दिसत नाही, ते हॉरायझनवरच राहताना दिसतात. क्लिअर? ओके. म्हणजे दोन प्रकारचे आपण कॉन्स्टलेशन बघतो, सरकमपोलर ध्रुवीय आणि दुसऱ्या सीझनल हंगामी. ठीक आहे. आता आपण हे बघा सीझनल याचे बघून घेऊया. सहज नावं बघायची आहेत, कोणत्या याच्यात कोणते काय येतात म्हणून कधी विचारू शकतात प्रश्न, म्हणून राशीनुसारच घेतलेला आहे. ठीक आहे. झोडियाक नुसार घेतलेला आहे. आपण जर मार्च आणि डिसेंबर हा पट्टा जर बघितला, आपण बघा हा पट्टा आहे, मार्च डिसेंबर हा एरिया आहे, जून सप्टेंबर एरिया आहे है ना, असा बनवलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल कोणता जो आहे कॉन्स्टलेशन कोणत्या याच्यामध्ये आपल्याला व्हिज्युअलाइज होतो. हा इन जनरल हा कुठला आहे? नदन हेमिस्फिअरचा तुम्हाला दिसले. ठीक आहे. कॅन्सर आहे, कर्क, लिओ आहे, कन्या आहे, विर्गो, लिब्रा आहे, तूर, स्कॉर्पियो वृश्चिक, सॅगिटॅरियस आहे, धनु है ना, कॅप्रिकॉन मकर, ॲक्वेरियस कुंभ, पिसेस मीन, एरियस मेष है ना आपल्याला दिसते, वृषभ आहे, तारवस, असं असे आपल्याला दिसून येतात. भारतीय याच्यामध्ये केवळ 27च आपल्याला कॉन्स्टलेशन दिसून येतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र यांची संख्या 88 आहे. ते पाहूया पुढे. ठीक आहे. आता आपण नदन हेमिस्फिअर आणि सदन हेमिस्फिअरचे बघून घेऊया. इथे आहे विंटर आहे, हिवाळा आहे, त्याच्यानंतर आपल्याला दिसते वसंत ऋतू आहे, स्प्रिंग, त्याच्यानंतर उन्हाळा, त्याच्यानंतर ऑटम आहे म्हणजे शरद ऋतू आहे आणि वर्षभर. तर आपल्याला दिसतंय विंटर मध्ये नदन हेमिस्फिअर. लक्षात घ्या,
म्हणजेच काय, उत्तर गोलार्ध. उत्तर गोलार्धामध्ये ओरिओन आहे, जेमिनी आहे, टॉरस आहे, हा विंटर मध्ये दिसतोय. पण सदर्नला विंटर मध्ये काय दिसतं, लायरा, स्कॉर्पियस आणि सिग्नस. इकडे मात्र स्प्रिंग जो आहे, वसंत ऋतू, लिओ आणि विर्गो दिसतो. इथे अँड्रोमेडा आणि पेगासस दिसतो. इथे समर मध्ये म्हणजे उन्हाळ्यात स्कॉर्पियस, सॅगिटेरियस आणि सिग्नस दिसतं. बघा आता हा स्कॉर्पियस जो हिवाळ्यात इकडे दिसत होता आणि सिग्नस इकडे कुठे दिसते, उन्हाळ्यामध्ये आपल्याला दिसून येतो, है ना. म्हणजे जर आपण असा स्पियर काढला असा आणि याच्यामध्ये हा नॉर्थ आणि हा साऊथ घेतला, तर हा ही पोझिशन ह्या नॉर्थची आणि हे का, कारण की वर्षभरात टिल्ट असल्यामुळे पोझिशन बदलत आहे गोलार्धाची. ठीक आहे. मात्र हा पोर्शन नाही, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, ध्रुवीय प्रदेश नाही. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला शरद ऋतूमध्ये पेगासस आणि पिसेस दिसते. इथे मात्र कुठे दिसून येत नाही, है ना. इथे डोराडो, ओरिओन, टॉरस, त्याच्यानंतर हायड्रा आणि लिओ हा शरद ऋतूमध्ये दिसतो. वर्षभर लिटिल डिपर इथे, है ना, लिटिल डिपर इथे सतत दिसतो आणि इथे सदर्न क्रॉस हा सतत दिसतोय सदर्न हेमिस्फिअर मध्ये. हे थोडं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा कधी विचारलं तर. ठीक आहे. आता मान्यता प्राप्त आपण 27 सांगितले आहेत आपल्या झोडॅक नुसारच, है ना, त्या 12 राशीमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत भारताच्या याच्यात. पण आपण इथे जर बघितलं तर इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन याने 88 जे आहेत कॉन्स्टलेशन त्याला मान्यता दिली आहे. किती याला दिलेली आहे, 88 कॉन्स्टलेशनला मान्यता दिली आहे. 1922 ला प्रथम जनरल असेंब्ली भरली इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनची. याचे एस्टॅब्लिशमेंट केव्हा, पुन्हा त्या व्हिडिओमध्ये पहा, मी सांगितलेलं केव्हा एस्टॅब्लिश झाले, कुठे त्याचं हेडक्वार्टर आहे ते सांगितलेलं आहे. फर्स्ट जनरल असेंब्ली रोम मध्ये झाली आणि मग निश्चित झालं 88 कॉन्स्टलेशन. आणि याच्या बाउंड्रीज डिफाईन केल्या नव्हत्या. त्या बाउंड्रीज डिफाईन करायचं काम आणि त्याच्यानुसार एक ॲटलस तयार केला, कॉल्ड ॲज ॲटलस सिलेस्टे. ॲटलस सिलेस्टे तो पब्लिश केला 1928 ला. आलं लक्षात. त्याच्यानुसार 88 आहेत. 88 ची विभागणी 3 याच्यामध्ये आहे. 43 जे आहे ते प्राणी, जलचर आणि कीटक याच्यावर आहेत. 30 जे आहे ते इनएनिमेट ऑब्जेक्ट म्हणजे अचेतन वस्तू, निर्जीव वस्तूंवर आहेत. आणि 15 जे आहेत ते पुरुष आणि स्त्रीवर आहेत. ते पण मायथॉलॉजिकल आहेत, काल्पनिक याच्यावर आहेत, प्रत्यक्षातले नाही. आलं की नाही लक्षात. तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतात की कॉन्स्टलेशन्स हे कशाच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आलेलं आहे किंवा नॉमेनक्लेचर करण्यात आलेलं आहे. तर प्राणी, जलचर, कीटक म्हणजे याला सजीव म्हणू शकतो, याला सजीव म्हणू शकतो. सजीवांमध्ये प्राणी आणि जलचर, इथे मनुष्य जे आहे पुरुष आणि स्त्री, आणि इथे अचेतन म्हणजे इनएनिमेट ऑब्जेक्ट्स. आता आपण नामांकन करूया. पाळणा हलवावं लागेल ना, जो जो रे बाळा जो असं करावं लागेल ना, नाही का. नाव ठेवावं लागेल ना, बिना नावाचे कसे. तर नाव कसं ठेवायचे बा. तर आधी जर बघितलं आपण तर प्राचीन काळातच जास्त आपण तारे पाहत होतो. आता कुठं पाहतो, आता तर नुसते लमचे मोबाईल पाहतो. तारे कुठे आहे माहित नाही. बाजूले तारा जरी असन तरी ती दिसे नाही लमची मोबाईल शिवाय, आहे का नाही. नुसते मोबाईल, नुसत्या रील. जाऊ द्या, हे पहा आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहा लमच्या नाही तर पूर्ण नाही पहा, अर्ध्यात सोडता त्या रील सारखे. आणि मग है ना, हाफ नॉलेज इज मोर डेंजरस दॅन द हॅव्हिंग नो नॉलेज. लक्षात आलं का. अर्धवट ज्ञान नाही ठेवायचं. म्हणून परंपरागत कल्चरल नाव कसं राहायचं, प्रत्येक सिव्हिलायझेशन जे आहे त्या सिव्हिलायझेशन मध्ये सर्व ताऱ्यांच्या आधारावर भ्रमण व्हायचं, भटकंती व्हायची, सेटलमेंट झालेले आहेत, बरोबर आहे. आणि म्हणूनच प्रत्येक कल्चरने त्यांची एक कल्पकता जी तयार केली, मायथॉलॉजी तयार केली आणि त्याच्या आधारावर नावं ठेवलेली आहेत. म्हणून आहे तर एकसारखेच, आकार एकसारखेच, फक्त त्याचं रूप जे आहे ते प्रत्येकाने वेगवेगळं पाहिलेलं आहे. कारण प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन का, कारण त्यांची वेगवेगळी संस्कृती. तर आपण बघूया उदाहरणार्थ उर्सा मेजर. काय बघूया, उर्सा मेजर. आता उर्सा मेजर हा जो कॉन्स्टलेशन आहे तर रोमन कसे पाहते, 7 नांगर बैल. काय पाहते, 7 नांगर. सेप्टेन्ट्रिओ. काय आहे, सेप्टेन्ट्रिओ, बरोबर आहे. 7 प्लो ऑक्सेन. अमेरिकन जे आहेत नेटिव्ह, अमेरिकन नेटिव्ह ते काय पाहते, ग्रेट बियर. काय म्हणते, मोठा अस्वल आहे म्हणते लमचान, त्याले मारला म्हणते, त्याले माराले धावत आहेत म्हणते लोक, त्याचं ब्लड असं पडत पडत चाललं म्हणते, असं
ते प्राचीन भारत है ना, आपल्या वेदिक याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, सप्तर्षी. त्या वेळात 7 ग्रेट ऋषी होते जे अगाध ज्ञान होतं आणि त्यांचं ज्ञान इतकं मोठं होतं की ते अढळ आहेत असंच गृहीत धरल्या जात होतं. आणि म्हणून 7 ऋषींच्या आधारावर आपण काय म्हणतो, सप्तर्षी, 7 तारे 7 ऋषी. बरोबर आहे. म्हणजेच काय, प्रत्येकाची आपली संस्कृती आहे आणि प्रत्येक संस्कृतीच्या आधारावर त्यांचा दृष्टिकोन बनला आणि त्यांना तशी इमेज दिसली. तारे मात्र तेच. आलं की नाही लक्षात? ठीक आहे, राईट. तसंच आता काय झालं बघा, अबे मी काय फिरतो इकडे तिकडे ताऱ्यासारखा. हा नाही मी हा आयोग जो आहे इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन, तो म्हणे असा नाही चालन म्हणे. हे का हो म्हणे, तू असा म्हणशील तू, मग म्हणाच का, तर एक युनिफॉर्मिटी असली पाहिजे म्हणून आयोने लॅटिन नावांचा वापर करायचं ठरवलं. लॅटिन नाव सहसा का घेतो आपण, कारण की अत्यंत प्राचीन आहे, ही डेड लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये काही बदल होण्यासारखं राहिलेलं नाही आहे, काही डायनामिक्स टेन्शन नाही आहे असं, पण डेप्थ जबरदस्त आहे म्हणून आपण लॅटिन घेतो. लॅटिन नावाचा वापर करतो आणि सोबत टॉलेमी जो आहे ना ग्रीक तत्ववेत्ता, त्यांनी 48 कॉन्स्टलेशनची नावं दिली आहेत, ते आपण गृहीत धरलेली आहे. त्याने ते अल्मास्ट जे आहे त्याचं खंड 13 खंड आहे, त्याच्यामध्ये त्याची नोंद केलेली आहे, ते आपण गृहीत धरलेलं आहे. सोबत जेवढे ऍस्ट्रॉनॉमर्स आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जे शोधलेलं आहे तारकापुंज, त्यांची नावे आपण गृहीत धरलेली आहे आणि त्याला लॅटिन नावं दिलेली आहेत. परंतु हिस्टॉरिकल लेवलवर जर बघितलं तर टॉलेमीच्या नंतर बेअर जो आहे त्याने 1603 मध्ये है ना 13 पर्टिक्युलरली अधिकाधिक कुठले आहेत, सदर्न हेमिस्फिअर, दक्षिण गोलार्धातले फार कमी डॉक्युमेंटेट झाले होते त्याच्यापूर्वी. प्रथमताच डॉक्युमेंटेशन बेअरनी केलं आणि त्याने आपला खंड लिहिला युरॅनोमेट्रिका. या खंडामध्ये त्यांनी नोंद घेतली आणि मग मधल्या काळामध्ये युरोपमध्ये प्रवास व्हायला लागला. जलमार्गाने नवीन मार्ग शोधायचा होता म्हणून लोक निघाले. त्या दरम्यान केप ऑफ गुड होपला वळसा घेण्याच्या दरम्यान 1750-54 ला पुन्हा 14 कॉन्स्टलेशन्स शोधण्यात आले. आलं की नाही लक्षात? तर हे इन जनरल अशा प्रकारे आपण नॉमिनक्लेचर करतो. तर नॉमिनेशन कोण करणार, नॉमिनक्लेचर कोण करणार, तर इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन. ओके, ठीक आहे. आता आपण उपयोगिता पाहूया. या कॉन्स्टलेशन एवढं आहे बाबा, ते तिथंच राहतं, मग काही एवढे डोक्याले उपाद, फालतूचा धंदा. आता तर गरज नाही पडे, हे मोबाईलवर टाकतो मॅप न चाललो आमचा आपण, नाही का, आहे ना, असा मोबाईलवर टाकतो. पण मोबाईल जेव्हा बंद होते आणि बापू तुम्ही विरान जागी जर फसले असान एकदम असं वाळवंटात आणि मोबाईलची रेंजच नाही किंवा बॅटरी ढुशूम, तेव्हा का करा, हे सांगते की बाबा तेव्हा तो फायदेशीर आहे. प्राचीन काळापासून जल पर्यटनामध्ये सेलर्स हॅड बीन युज्ड इन द नेव्हिगेशन, है ना, त्यावर काहीच नव्हतं. मग ते तारे वगैरे पाहून पाहून त्याच्या भरोशावर जात होते, परफेक्ट जात होते. आता आमचं जीपीएस लावतो तरी पोहोचलो बाजूले आणि तो बे तुझं घर भेटे नाही बेल आमच्या, आपण म्हणतो थांब तुम्ही बाहेर येऊन पाहतो, मग पाहतो अबे तू खाली चुबायस ना, आहे की नाही, पाहिजे ना. पण एवढे बैताळावलं आमचे का करता असो, पण त्या काळी ते यूज करायचे. नासा लक्षात घ्या, नासाचे जे अंतराळ यात्री वर जातात अवकाशात आणि जर काही गडबड झाली, से एक्झाम्पल मॉडर्न गॅजेट्स आहेत, ते फेल जर झाले तर मग काय, तर याचाच आधार घेतला जातो आणि त्याच्यासाठी जो आहे सेक्स्टॅन्ट जे आहे इन्स्ट्रुमेंट, हे बघा हे इन्स्ट्रुमेंट वापरल्या जातं आणि हे परफेक्शन आहे, याचा जबरदस्त फायदा होतो आणि त्याच्यामुळे नासा अंतराळ यात्री इमर्जन्सी मध्ये सुद्धा वापरतात. त्याचं त्यांना ट्रेनिंग दिल्या जातं त्यासाठी. लक्षात आलं का? त्यानंतर रोबोटिक स्पेसक्राफ्ट आहेत. आतापर्यंत जेवढे स्पेसक्राफ्ट गेले चालले है ना, चालले वायजर पासून तर जमिनी पासून कित्येक आपण पाठवलेले आहेत. ते जे आहेत त्यांच्यातही जर गडबड नको व्हायला म्हणून ऑन बोर्ड त्यांना स्टार मॅप दिला जातो. हा कॉन्स्टलेशनच्याच आधारावर ऑनबोर्ड म्हणजे कम्प्युटराइज फिट केल्या जातं, ते त्याच्याच भरोशावर जात असतात सामान. बघा किती महत्वाचं आहे. ती कल्पकता लक्षात घ्या, ती मानवीय कल्पकता आणि ती मायथॉलॉजी कुठून सुरुवात झाली हजारो वर्षाच्या पूर्वीपासून आणि ती कुठे येऊन पोहोचली. म्हणजे त्या वेळातही जर आपण मानवाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो, इतकं जग पायपीट करून टाकले. बरोबर आहे, ती पायपीट कशाच्या भरोशावर केली असेल याच, आणि त्यामुळे त्यावेळेसच्या ग्रेट सिव्हिलायझेशन मध्ये याचं महत्व
जबरदस्त होता. ठीक आहे, राईट. आता दुसरी उपयोगिता पाहू. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन काय करते की मेटेओराइट्स शॉवर्स असतात, म्हणजे उल्कापात आहे, तो काही ठिकाणी नियमितपणे पडतो, तर त्याचं नॉमेनक्लेचर सुद्धा करायचं असेल, त्याचं नामांकन करायचं असेल तर ते सुद्धा याच्या आधारावर, कॉन्स्टलेशनच्या आधारावर करतात. जसं ओरिनाइट्स मेटेओर शॉवर आहे, हे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येत असतं. ते ओरियॉन दी हंटर ह्या कॉन्स्टलेशनच्या दिशेने येत असते. बघा तुम्हाला दिसेल है ना, ओरियॉन्स असे येताना दिसतात आहेत, तिथूनच येताना दिसतं, म्हणून त्याच्या नावावर काय ठेवलंय, ओरिओनिट्स मेटेओर शॉवर. इव्हन तारा जे स्टार आहेत, हे स्टारचं नाव सुद्धा, कारण की एका कॉन्स्टलेशन मध्ये तारे असतात, त्यामुळे त्या कॉन्स्टलेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ताऱ्यांचं नाव ठेवलं जातं. एखादी तारा जर महत्वाचा असेल, पहिला असेल तर त्याला अल्फा है ना, अल्फा है ना, दुसरा असेल नंबरचा तर बेटा है ना, तिसऱ्या नंबरचा असेल तर गॅमा, असे देऊन त्या कॉन्स्टलेशनचं नाव त्या स्टारला देण्यात येतं, त्या सिक्वेन्सनुसार, त्या ब्राईटनेसनुसार सुद्धा. ठीक आहे. आता आपण बघूया की सर्वात मोठ्याने, हे सहज नॉलेजसाठी कधी कधी प्रश्न विचारू शकतात म्हणून माहित असायला पाहिजे, जे अवकाशीय गोल आहे आपलं, हे दिसतंय ना सिलेस्टियल स्पियर, ते सिलेस्टियल स्पियर म्हणजे आपला दृष्टिकोन जिथपर्यंत जातो ते किती आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे 41,253 स्क्वेअर डिग्री असं आहे. तर त्याच्या आधारावर आपण जर बघितलं तर सर्वात मोठं क्षेत्रफळ कुठल्या कॉन्स्टलेशनचे आहे, हायड्रा. हायड्रा हा सर्वात मोठा कॉन्स्टलेशन आहे. त्याच्यानंतर विर्गो आणि उर्सा मेजर हे सारखे सारखे आहेत. त्यानंतर सिटस आहे आणि हर्क्युलस आहे, हे 5 सर्वात मोठे, म्हणजे वरून खाली सिक्वेन्स, डिसेंडिंग ऑर्डर. इथे असेंडिंग ऑर्डर घेऊया, सर्वात लहानातून पुढे पुढे. सर्वात लहान कोणता आहे तर क्रक्स आहे, त्याच्यानंतर इक्वेलस आहे, त्यानंतर सॅगिटा आहे, त्यानंतर सिरसिनस आहे, आणि त्यानंतर स्कुटम आहे. थोडंसं पाठ करून घ्या. पाठ करण्यासाठी मी इथे फक्त दिलेला आहे, कधी काही विचारलं तर. आता काही अजून एक डाटा महत्वाचा की सर्वात जुने तर सुमेरियन सिव्हिलायझेशन जे होतं, ग्रेट सिव्हिलायझेशन होतं, आणि ते 3000 BC पासून तर 2400 BC पर्यंत होतं. ह्या सुमेरियन जे लोक होते त्यांनी असे बघा, हे जे आहे दगड आहेत, त्याच्या वड्या तयार केल्या, म्हणजे चपट्या वड्या, अशा चकत्या तयार केल्या. त्या चकत्यावर ते काय करायचे, हे बघा स्टार असं लोकेशन करायचे, कारण त्याच्या भरोशावर ते मग पायपीट करत असतील, आपलं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतील, त्यांचे कल्चर असेल, त्यांचे सीझन्स असतील, याच्या भरोशावर. तर तिथे नोंद होती. कोणत्या याची नोंद होती तर सर्वात जुने जर आपण नोंद घेतलेले बघू तर कॅसिओपिया आणि ओरियॉन. कॅसिओपिया आणि ओरियॉन. इतर प्राचीन पण टारूस आणि लिओ आपल्या याच्यातही आहेत, वेदिक याच्यामध्येही ऋषभ आणि सिंह हे सर्वात जुने आपल्याला दिसून येतात. तर विचारल्या जाऊ शकतं सर्वात जुने कुठलं, तर कॅसिओपिया आणि ओरियॉन. सर्वात जुने म्हणजे कुठले, नोंद घेतलेले. कुठले, नोंद घेतलेले. ठीक आहे. त्याच्यापूर्वी नोंदी झाल्या असतील पण त्या डॉक्युमेंटेड नाही, ह्या डॉक्युमेंटेड आहेत. आता एक आपण आतापर्यंत पाहिलं कॉन्स्टलेशन तारकापुंज पाहिलं, पण ह्या तारकापुंजातही आपण काही स्पेसिफिक ताऱ्यांचा पॅटर्न बनवतो आणि त्यांना नाव देतो. ते त्या कॉन्स्टलेशनचे भाग असतात, त्या कॉन्स्टलेशन एवढे मोठे नसतात. असे जे छोटे भाग आहेत, जे कॉन्स्टलेशन मध्येच आहेत पण ते छोटे भाग आहेत, अशा समूहास आपण काय म्हणतो तर तारा दर्शकत्व, अस्टेरिझम. त्याला काय म्हणतो, अस्टेरिझम. स्मॉल कॉन्स्टलेशन हे कसे आहेत, छोटे तारकापुंज आहेत, आणि ते त्या तारकापुंजात असतात, त्या कॉन्स्टलेशन मध्ये असतात, पण ते जबरदस्त पॉप्युलर असतात, लोकप्रिय असतात, त्यांची मायथॉलॉजिकल स्टोरी बनलेली असते, आणि म्हणून ते महत्वाचे असतात, आणि त्याला आपण तारका दर्शत्व म्हणतो. तारका दर्शत्व म्हणजेच कॉन्स्टलेशन नव्हे, दे आर पार्ट ऑफ द कॉन्स्टलेशन, नॉट अ होल ऑफ द कॉन्स्टलेशन. ठीक आहे. तर काही ठळक ताऱ्यांचा पॅटर्न आपण घेतो, किंवा जरूर नाही की एकाच कॉन्स्टलेशन मधला असेल, एकापेक्षा जास्त कॉन्स्टलेशन मधून ठळक ताऱ्यांचा पॅटर्न घेतो आणि त्याचा आपण एक बनवतो. म्हणजे सपोज टू बी एक असा पॅटर्न आहे, एक आणि एक दुसरा काहीतरी पॅटर्न आहे असा, आणि आपण इथला काहीतरी असा पॅटर्न घेतलाय 2 कॉन्स्टलेशन मधला, ते मिळून सुद्धा आपण एक स्मॉल कॉन्स्टलेशन तयार करतो. ओके. ठीक आहे. इथे उदाहरण दिलेले आहे बघा. एक्झाम्पल आहे
टी पॉट विदिन अ सॅगिटेरियस. हे बघा सॅगिटेरियस आहे आणि टी पॉट सारखा दिसते है ना, चहाचा पॉट असल्यासारखा, म्हणून हा सॅगिटेरियस आहे. कशात आहे? सॅगिटेरियस या कॉन्स्टलेशन मध्ये. दुसरा आहे बिग डिपर. दुसरा आहे बिग डिपर इन उर्सा मेजर. हे उर्सा मेजर आहे. हा बघा बिग डिपर दिसतो, हा दिसतोय बिग डिपर असा, त्याला पाणी पाजाले है ना तो. त्याच्यानंतर सॉस पॅन और आयर्न पॉट ओरियन मधला सॉस पॅन हा ऍक्च्युली वॅरियर आहे, द हंटर आहे. पण ऑस्ट्रेलियातले लोक, लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियातले लोक हा कमरचा पट्टा घेतात इथलमचा, हा असा घेतात काहीतरी असा, आणि याले काय म्हणतात? सॉस पॅन म्हणतात. सॉस बनवायचा आयर्न पॉट असं ते गृहीत धरल्या जातात. ठीक आहे. तर म्हणजेच काय, हा कसा आहे? हा केवळ मानवीय दृष्टिकोन आहे, त्याचा आधारावरच आपण कॉन्स्टलेशन बघतो, परंतु त्याची उपयोगिता आपल्याला दिसून येते. बिना उपयोगितेनं कॉन्स्टलेशन राहू शकत नाही. मानव जी काही कल्पकता करते ती मानव स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच करत असते, आणि तुम्ही पण अभ्यास करता तो स्वतःच्या फायद्यासाठीच करत असता, आणि तुम्ही लाईक करत असता कारण की आपल्या दोघांचे फायद्यासाठी आहे. आणि शेअर पण करता ना मग अभ्यास करता. त्याच्यामुळे तुमच्या मेहनतीला नेहमीच ऑल द बेस्ट.